नमस्कार मित्रांनो, फेसबुकवरच्या नवीन क्रिएटरसाठी हा व्हिडिओ. तर आपण व्हिडिओ अपलोड करतो, पण तो कसा करतो, त्याची ट्रिक काय आहे, तो अपलोड करताना त्याच्यासाठी लागणारे काय काय हॅशटॅग आहेत, तो अपलोड कसा करावा, कशा नीट पद्धतीने करावा, आज आपण हे बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ अपलोड करताना नेहमी लक्षात ठेवायचं, ट्रेंडिंग हॅशटॅग हे नक्की वापरले पाहिजेत. तर ट्रेंडिंग हॅशटॅग तुम्हाला कुठं मिळतील, कसे मिळतील ते पण मी तुम्हाला सांगेन, आणि व्हिडिओ अपलोड करायचा कसा हे पण मी तुम्हाला सांगतो. चला तर स्क्रीनवरती बघूया. तुम्ही तुमचं फेसबुक ओपन करून घ्या, तुमची प्रोफाईल असेल, पेज असेल, ओपन करून घ्या आणि तुम्हाला जो लागणारा व्हिडिओ पुढं प्लस आयकॉनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रील असेल, पोस्ट असेल, रीलला क्लिक करा. तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करा, जो तुम्हाला अपलोड करायचा आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्या. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर खाली नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर वरती टायटल आहे, तर तुम्ही टायटल टाकू शकता. जे तुम्हाला जो तुमचा रिलेटेड व्हिडिओ आहे ते तुम्ही टायटल टाका. माझा हा व्हिडिओ आहे फेसबुकच्या रिलेटेड, तर मी टाकेन की नवीन व्हिडिओ अपलोड. बाकी तुम्हाला खाली पण एक डिस्क्रिप्शनमध्ये येतं, तिथं पण तुम्ही टायटल टाकू शकता, डिस्क्रिप्शन देऊ शकता. फेसबुक नवीन व्हिडिओ अपलोड ट्रिक, ठीक आहे. आणि खाली ट्रेंडिंग हॅशटॅग मित्रांनो नक्की वापरा, कारण की हॅशटॅगवरतीच सगळा खेळ चालतो, एवढं लक्षात ठेवा. ट्रेंडिंग हॅशटॅग फेसबुक तुम्हाला देईलच. हॅशला क्लिक करा, जे हॅशटॅग स्टार्टिंगला येतील ते देऊन टाका. आणि जे मी आता पुढे तुम्हाला सांगेनच की हॅशटॅग कुठून घ्यायचे, तर ते सुद्धा तुम्ही वापरा. ट्रेंडिंग हॅशटॅग वापरायचे, फुल ट्रेंडिंग. आता जे ट्रेंडमध्ये चालू जे हॅशटॅग आहेत ते वापरायचे व्यवस्थित. तुमच्या व्हिडिओ रिलेटेड पण हॅशटॅग मारा, आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचे जे प्रोफाईलचं नाव आहे ते सुद्धा तुमच्या हॅशटॅगमध्ये आलं पाहिजे, ते पण महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 3 ग्रुपला हा व्हिडिओ शेअर नक्की करा. त्याच्यावरून पण तुमच्या व्हिडिओला ग्रोथ मिळते आणि रीच पण येते. शेअर टू ग्रुप. पुढे तुमची ॲड टू प्लेलिस्ट असेल, तुम्ही कुठली तर प्लेलिस्ट ॲड करा, जे रिलेटेड व्हिडिओ असतात. फेसबुक व्हिडिओ, माझे घरचे फॅमिली व्लॉग वगैरे जे असतात ते तुम्ही तुमचं प्लेलिस्ट ॲड करा. खाली शेअर टू स्टोरी, इथे तुम्ही तुमची स्टोरी ठेवू पण शकता किंवा नंतरनं पण ठेवू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं ठेवणार. खाली आल्यानंतरनं शेड्यूल पण करू शकता. जर तुम्हाला नंतरनं व्हिडिओ टाकायचे, आता टाईम नाही आहे तर ते पण करू शकता. खाली मोर ॲड टॉपिकला क्लिक करा, ॲड टॉपिक येईल. तुमचं पहिला हे बघा की बाबा स्टार इनेबल आहे की नाही, कॉन्टेंट मॉनिटायझेशन इनेबल आहे की नाही. त्याच्यानंतर ॲड टॉपिकला क्लिक करा. ॲड टॉपिक तुम्ही ह्यातले 3 टॉपिक कुठलेही निवडू शकता, तुम्हाला जे वाटते ते कुठलेही. यानंतर तुम्ही काय करा, खाली या, डायरेक्ट शेअर टू व्हिडिओ असेल, क्लिक करून टाका. तुमचा व्हिडिओ अपलोड होईल आणि थोड्या वेळानंतरनं तुम्ही तो व्हिडिओ स्टोरीला लावू शकता. आता मला काही व्हिडिओ अपलोड करायचे नाही, त्यामुळे मी बॅक येईन. आणि आता मी तुम्हाला सांगतो की ट्रेंडिंग हॅशटॅग कुठून मिळवायचे. गुगलला यायचं, गुगलवरती यायचे आणि सर्च करा ट्रेंडिंग हॅशटॅग सर्च केल्यानंतर जी पहिली साईड येईल ती तुम्ही क्लिक करा, बेस्ट ट्रेंडिंग हॅशटॅग, ठीक आहे. ह्या साईडला क्लिक करा. यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगचे ट्रेंडिंग हॅशटॅग तुम्हाला मिळून जातील, ठीक आहे. besthashtag.com या सगळे हॅशटॅग आहेत. या हॅशटॅगला लॉंग प्रेस करा. लॉंग प्रेस केल्यानंतर तिकडे जाऊन तुम्ही इथं कॉपी करा आणि तिकडे जाऊन तुम्ही पेस्ट करा. ठीक आहे, समजलं. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करताना एकदम व्यवस्थित, हॅशटॅग व्यवस्थित, टायटल व्यवस्थित, सगळं व्यवस्थित लिहा आणि अपलोड करा. हॅशटॅग जर ट्रेंडिंग तुम्ही वापरला, तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होण्याची शक्यता आहे. आणि स्टोरी तुम्ही नंतर ठेवा किंवा व्हिडिओ अपलोड करताना ठेवा, पण ठेवा. व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर, जातात आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग, धन्यवाद.